नमस्कार, मी सागर पाटील आणि आपण पाहत आहात SP9 स्पेशल क्राईम डायरी। आजची कथा आहे एका अशा तस्कराची ज्याने पोलिसाच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी स्वतःला भिकारी बनवलं। अंगावर फाटकी चादर, विस्कटलेले केस, पायात चप्पल नाही, पण त्या चादरीखाली लपलेले होते तब्बल 37 किलो शुद्ध 24 कॅरेट सोनं, ज्याची किंमत होती जवळपास 55 कोटी रुपये। सांगलीचा एक सामान्य तरुण गुवाहाटीच्या रस्त्यावर भिकाऱ्याच्या वेशात आणि एका गुप्त माहितीमुळे उघड झालेले देशभर हादरवणारं आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्करीचे जाळं। पहा SP9 स्पेशल क्राईम डायरी एपिसोड क्रमांक 6। गुवाहाटी शहरातील खारघुरी परिसर। रस्त्याच्या कडेला एक भिकारी फिरत होता। अंगावर मोठी फाटकी चादर, अस्ताव्यस्त कपडे आणि हातात छोटीशी पिशवी। पहिल्या नजरेत तो इतका भिकाऱ्यासारखाच दिसत होता, मात्र आसाम पोलिसांना आधीच एका संशयित व्यक्तीबाबत गुप्त माहिती मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या व्यक्तीवर नजर ठेवली। त्यांच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचं लक्ष होतं। अखेर पोलिसांनी त्याला अडवलं। सुरुवातीला तो घाबरलेला दिसत होता। झडती सुरू झाली, अंगावरील चादर बाजूला करण्यात आली आणि त्यानंतर जे दृश्य समोर आलं ते पाहून पोलीसही काही क्षणात अवाक झाले। चादरीच्या आतील बाजूस खास बनवलेल्या खिशामध्ये सोन्याची बिस्किट शिवून ठेवण्यात आली होती। 1, 2, 10 मोजणी सुरूच झाली आणि अखेर आकडा पोचला तब्बल 37 कोटी 24 कॅरेट सोन्यापर्यंत। किंमत सुमारे 55 कोटी रुपये। तपासात समोर आलं, या व्यक्तीचं नाव होतं अक्षय बनसोडे। मूळचा महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील रहिवासी। तो स्वतःला सामान्य कुरिअर बॉय असल्याचं सांगत होता, मात्र पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली। तो केवळ कुरिअर बॉय नव्हता, तर सोन्याच्या तस्करीसाठी वापरला जाणारा वाहक होता। एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सोनं सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती। पोलिसांच्या चौकशीत आणखीन एक धक्कादायक खुलासा झाला। मागील काही महिन्यात त्याने जवळपास 20 किलो सोन्याची तस्करी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। प्रत्येक वेळी वेगवेगळा वेश, वेगवेगळे मार्ग आणि वेगवेगळ्या ओळखी यामध्ये तो पोलिसांच्या नजरेतून सुटत होता। मात्र यावेळी त्याचं नशीब साथ देऊ शकलं नाही। या प्रकरणाचा तपास पुढे जाताच हे केवळ एका व्यक्तीचं काम नसल्याचं स्पष्ट झालं। तपास यंत्रणा यामागे मोठ्या आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचा संशय आहे। या रॅकेटचे धागेदोरे मिडल ईस्ट, म्यानमार आणि भारतातील मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळूर या शहरापर्यंत पोहोचत असल्याची माहिती समोर आली। हे सोनं भारतात कसं आणलं जातं, कोण स्वीकारतं, कोण वितरित करतं, याचा तपास सुरू आहे। पोलिसांनी अक्षय बनसोडेला ताब्यात घेतले आहे। त्याची कसून चौकशी सुरू आहे। या प्रकरणात आणखीन किती जण सहभागी आहेत, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आणि याआधी किती कोटीच्या सोन्याची तस्करी झाली, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहे। एका फाटक्या चादरीखाली तब्बल 55 कोटीचं सोनं लपलेलं असेल यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण गुवाहाटी पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही मोठी तस्करी उघडकीस आली आणि आंतरराष्ट्रीय सोन्याच्या रॅकेटकडे तपासाची दिशा वळली। या प्रकरणात पुढे आणखीन कोणते धक्कादायक खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी सागर पाटील, आपण पाहत आहात SP9 स्पेशल क्राईम डायरी एपिसोड क्रमांक 6। अशाच घटनांवर आधारित विशेष क्राईम स्टोरीसाठी SP9 मराठी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।